छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप शिवसेना युती तुटल्याची घोषणा संजय शिरसाट यांनी केली। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या प्रयत्नांनंतरही स्थानिक पातळीवर विरोधकांचा दबाव आणि जागा वाटपावरून झालेल्या मतभेदामुळे युती टिकली नाही। शिरसाट यांनी स्पष्ट केले की आता शहरात मैत्रीपूर्ण लढाई नाही तर थेट स्पर्धात्मक लढाई सुरू होईल आणि प्रत्येक पक्ष जशास तसे वार करणार आहेत। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय तापमान वाढले आहे आणि पक्षांमध्ये तणाव स्पष्टपणे जाणवतो। आपल्यामध्ये असलेल्या जनतेचं जे काही भावना आहे ती समजून घ्या। त्यांना महायुतीला मतदान करायचंय, परंतु तुम्ही त्यांच्या मताचा अनादर करत असाल तर ते महागातच पडणार। मग आता कोण कुठे जायचं, कुणाला मतदान करायचं या संभ्रमामध्ये तुम्ही आता मतदाराला आणण्याचा प्रयत्न करतायत, परंतु मतदार जो आहे तो जागृत आहे, तो योग्य त्या ठिकाणीच मतदान करेल। तर आता तुम्ही भाजपची कशी लढत लढणार आणि किती जागांवर लढणार? हे बघ, आता ही लढाई आहे। या लढाईमध्ये जसा प्रतिस्पर्धी वार करेल त्याला त्याच पद्धतीचं उत्तर दिलं जाईल। शक्यतो एकमेकावर चिखलफेक होऊ नये ही आमची भूमिका असेल, परंतु जर आमच्यावर कोणी चिखलफेक करायचा प्रयत्न केला तर त्याच पद्धतीने त्याला उत्तर सुद्धा दिले जाईल। किती जागा आता आम्ही सर्वजण, आमचे प्रमुख नेते बसलेले आहेत, माझे जे सगळे सहकारी आहेत, आम्ही सर्वजण आता एक एक सर्वांना बोलून त्यांचा फॉर्म भरणे, त्यांना बी फॉर्म देणे याची प्रक्रिया आता एक अर्ध्या तासानंतर सुरू करतोय। तुमची अडचण झाली शेवटच्या दिवशी आता सगळं अर्ज दाखल करण्यासाठी उमेदवारांची पळापळ? हे बघ, आता हे ठीक आहे, थोडी अडचण निश्चित झाली ना। विश्वासाला तडा दिला गेला ना। आमच्या ज्या पद्धतीने आम्ही वागलो त्याला अशा पद्धतीने उत्तर मिळेल असं अपेक्षित सुद्धा नव्हतं। आता मैत्रीपूर्ण लढत की थेट लढत? थेटच लढत ना। आता मैत्रीपूर्ण कसले आले? भाजपचे कार्यकर्ते मुख्यमंत्र्यांच्या परवानगीशिवाय करू शकतात असं वाटतं तुम्हाला? भाजपच्या कार्यकर्ते कुठलाही निर्णय घेऊ शकत नाही मुख्यमंत्र्यांच्या परवानगीशिवाय? हे आता तुम्हाला काय समजायचं, त्याच्यातून काय अर्थ काढायचा हा तुमचा विषय आहे। परंतु मी जे काही त्यांच्याशी संवाद साधला, मी जे काय बोललो ते मी तुम्हाला या माध्यमातून सांगितलेलं आहे। आता मी जे बोलतोय हे चॅनलच्या माध्यमातून बोलतोय, हे आता मुख्यमंत्री साहेब सुद्धा ऐकत असतील किंवा त्यांच्याकडे कोणतरी रिपोर्टही करेल। माझ्या बोलण्यामध्ये जर तथ्य नसेल तर कदाचित मला बोलतील ते, परंतु हे सर्व वस्तुस्थिती मी तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे। अतुल सावे संजय केनेकर मुख्यमंत्र्यांचं ऐकत नाही। आता कोण त्याच्यातलं ऐकत नाही हे आता कसं सांगणार आपण? सगळेजण जर ठरून जर काही कार्यक्रम करत असतील तर त्याच्यासाठी आपण कुणाला दोषी ठरणार? त्याचं आता उत्तर आम्ही निवडणुकीमध्ये देऊ। राजीनामा दिलेला आहे, काय सांगा? नाही, कोणी काय राजीनामा देत नाही, काय नाही। आम्ही आमच्यामध्ये खऱ्या अर्थानं नाराजी एवढीच होती की ज्यांच्या बरोबर आपण युती करतोय ते आपल्याला ज्या पद्धतीची वागणूक देत आहेत ते बरोबर नाहीये, ही चीड प्रत्येकाच्या मनामध्ये आली होती। काल तुम्ही पाहिलं, माझ्या घरासमोर अनेक शिवसैनिक आले होते, त्यांची तीच भावना होती आणि म्हणून आमच्यामध्ये असलेले जे काही सर्वांचं मत होतं, आता ते मत एवढ्या टोकाला गेलं होतं की ते फसवतायत आणि तुम्ही फसल्या जातायत। संभाजीनगर में आपकी युति टूट गई है। ब्यूरो रिपोर्ट, लोकवाहिनी मीडिया, छत्रपती संभाजीनगर।